जानू, 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 हे कसं शक्य आहे? जानू कुठे गेली आहे? जानू, 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 मला माहितीये तू इथेच कुठेतरी आहेस. माझे कान मला कधीच दगा देणार नाहीत. मला माहितीये तू इथेच आहेस. जानू, जानू, बघ तुझा जयंत आलाय. जानू, जानू, जानू कुठे गेली आहे? How is this possible? How is this possible? पंडितजी, आता जानूचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता हो. मग कुठे गेली ती? आणि तुमचा आता रियाज चालू होता ना? म्हणजे मिस्टर कानेटकर, मी समजू शकतो तुम्हाला तुमच्या पत्नीची प्रचंड आठवण येते. तिचं गाणं तुमच्यासाठी सर्वस्व आहे आणि म्हणूनच ह्या अशा विरहाच्या काळात तुम्हाला तिचे स्वर तुमच्या कानात ऐकू येत आहेत. पण माफ करा, ती इथे नाहीये. तो आवाज येत्या 26 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमासाठी मी संपूर्ण महाराष्ट्रातून गायनाचे नमुने मागवले होते आणि ह्याच्यावर तेच ऐकत बसलो होतो. मग हे सॅम्पल कोणी पाठवलं तुम्हाला? ते तर जानूनेच पाठवलं ना. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ती कुठे? तिचा पत्ता मला द्या प्लीज आता. तर मला खरंच अंदाज नाहीये की हा नमुना कुठून आलाय. माझी माणसं हे सगळं बघतात. तसं या आवाजाची मी निवड केलेली नाही. आणि मिस्टर कानिटकर, मी तुमचे कॉल्स का उचलले नाहीत याचं कारण तुम्हाला कळायला हवं होतं. कारण मला तुमच्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाहीये. त्या दिवशी तुम्ही मला तुमच्या घरी माझ्या इच्छेविरुद्ध गायला लावलं आणि मी गायलोही, कारण तुमची आगतिकता मोठी होती. पण परत परत तीच गोष्ट करणं मला शक्य नाही. त्यामुळे कृपा करून तुम्ही इथून निघून जा.